वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण खूप सोपी, झटपट आणि पौष्टिक अशी मिठाई बनवणार आहोत, ओल्या नारळाचे लाडू। हे लाडू कमी साहित्यामध्ये कमी वेळेत तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। त्याची आपल्याला काळी पाट काढून घ्यायची आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने छोटे तुकडे करून घेतल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत। त्याचा अगदी बारीक किस करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये हा किस परतवून घ्यायचा आहे। हा 1.5 वाटी इतका किस झालेला आहे। आता आपल्याला खोबरं छान परतवून घ्यायचं आहे, अगदी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। खोबरं परतताना त्याचा कलर आपल्याला बदलू द्यायचा नाही। आता आपण त्यामध्ये पाऊण वाटी गूळ टाकून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये साखरही टाकू शकता, पण गुळामुळे लाडू अजून पौष्टिक बनतील। चांगलं मिक्स करून घेऊया। कमी फ्लेमवर गूळ आणि खोबरं चांगलं हलवत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार होतं। त्यामध्ये मी आता पाऊण कप दूध टाकून घेणार आहे। दुधामध्ये हे मिश्रण आपल्याला चांगले शिजू द्यायचं आहे आणि पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे। या मिश्रणाचा ओलसरपणा कमी होऊन जेव्हा ते हाताला चिटकणार नाही अशा पद्धतीचं होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आणि बघू शकता तुम्ही किती छान आपलं मिश्रण आता कोरडं झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकून घेत आहे। आणि हे तयार मिश्रण आता थंड होण्यासाठी साईडला एका ताटात काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये हे मिश्रण पसरवून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल आणि जास्त थंडही होऊ द्यायचं नाही। कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला लाडू बनवायचे आहेत। आणि तुम्हाला आवडत असेल तर लाडूला डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून घेऊ शकता, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतील। अशाच पद्धतीने बाकी सर्व लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत। आणि तयार आहेत आपले झटपट आणि चविष्ट ओल्या नारळाचे लाडू। हे लाडू तुम्ही देवाला नैवेद्यासाठीही बनवू शकता किंवा उपवासालाही खाऊ शकता। हे लाडू फक्त काही मिनिटात तयार होतात आणि खूप छान लागतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।